आज दिनांक 29/3/2023 रोजी बुधवार चैत्र शुद्ध अष्टमी निमित्ताने आज रोजी भारतीय बौद्ध महासभेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अण्णासाहेब देवीदास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महान धम्म शासक चक्रवर्ती राजा अशोक सम्राट यांची 2327वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली। सदर प्रसंगी महान धम्म शासक चक्रवर्ती राजा अशोक सम्राट यांच्या प्रतिमेला धुळे जिल्हा अध्यक्ष मधुकरजी निकुंबे व धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक नरेंद्र गव्हाणे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। त्याचप्रमाणे महेंद्र खाडे साहेब फौजी व दीपक सिरसाट साहेब फौजी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करून सार्वजनिकरित्या त्रिसरण पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले। सदर कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे धुळे जिल्हा अध्यक्ष मधुकरजी निकुंबे, धुळे जिल्हा सचिव सुनंद भांबरे, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नानासाहेब देवरे, सर गोरख मंगळे, सुरेश जवरा, रमेश पैलवान आहिरे, डॉक्टर शरद भांबरे, स्मिताताई भांबरे, बापूसाहेब सुका पाटोळे, धुळे महानगरपालिकेचे अध्यक्ष आप्पासाहेब कैलास भाविस्कर, शशिकांत आप्पा देवरे, राजू दादा जाधव, पृथ्वीराज भांबरे, फौजी ओंकार दादा गायकवाड, यशवंत दादा, के.जी. सैंदाने दादा, गौतम सोनवणे असे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते। शासक राजा अशोक सम्राट यांचा विजय हो। धम्म शासक राजा अशोक सम्राट यांचा विजय हो। बौद्ध धम्माचा विजय हो। बौद्ध धम्माचा विजय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। भारतीय बौद्ध महासभेचा विजय हो। भारतीय बौद्ध महासभेचा विजय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। महान धम्म शासक राजा चक्रवर्ती अशोक सम्राट यांचा विजय हो। राजा अशोक सम्राट यांचा 29/3/2023 रोजी महान धम्म शासक राजा चक्रवर्ती अशोक सम्राट यांची 2327वी जयंती 2327वी जयंती आज रोजी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राजा अशोक सम्राट यांना अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ राजा अशोक सम्राट यांची जयंती साजरी करण्यात आली। राजा अशोक सम्राट यांनी या भारत देशामध्ये संपूर्ण देशाला भारत बौद्धमय केला होता आणि त्यांच्या शासनामध्ये बौद्ध धम्माच्या नियमानुसार जे आजच्या तारखेला भारतीय संविधान आहे त्या संविधानानुसार राजा अशोक सम्राट यांनी धम्म शासन चालविलं होतं आणि बौद्ध धम्माला त्यांनी राजाश्रय देऊन संपूर्ण जगात बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार केला होता। अशा महान राजा अशोक सम्राटांचा आज जन्मदिवस असल्याने भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी राजा अशोक सम्राट यांची जयंती साजरी करण्यात येत आहे। सदर कार्यक्रमासाठी या ठिकाणी धुळे जिल्हा अध्यक्ष मधुकरजी निकुंबे साहेब, सचिव सुनंदजी भांबरे, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीदासजी जगताप, नानासाहेब देवरे सर, त्याचप्रमाणे गव्हाणे सर, नरेंद्र गव्हाणे सर जे चक्रवर्ती अशोक सम्राट या नावाने एक ग्रुप चालवतात, नरेंद्र गव्हाणे सर, त्याचप्रमाणे पृथ्वीराजजी भांबरे, दादासाहेब पाटोळे, सुरेश जवराळ सर, के.जी. सैंदाने दादा, बापूसाहेब भाविस्कर धुळे शहर अध्यक्ष, रमेश पैलवान आहिरे, ओंकारजी गायकवाड, दीपक सिरसाट, राजू दादा जाधव, त्याचप्रमाणे डॉक्टर शरदजी भांबरे, त्याचप्रमाणे डॉक्टर स्मिता भांबरेताई असे सर्व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत व सर्वांच्या वतीने राजा अशोक सम्राट यांना अभिवादन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर आजच्या बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।